जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर। आजचा दिवस तुमच्यासाठी साधा नाही। ग्रह नक्षत्रांच्या बदलत्या हालचाली काही राशींसाठी मोठ्या यशाचे संकेत देत आहेत, तर काही राशींना एक महत्त्वाचा इशारा मिळू शकतो। धन, करिअर, व्यवसाय, कुटुंब, शिक्षण आणि भाग्याच्या बाबतीत आज कोणत्या राशीवर विशेष कृपा राहणार आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते। आजच्या राशी भविष्यात एक रास देखील अशी आहे की ज्यांच्या आयुष्यात खूप जास्त महत्त्वाची किंवा आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे। तसेच काही राशींना एक महत्त्वाची चूक देखील दुर्लक्षित करू नका, नाही तर सगळ्यात महत्त्वाची चूक तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातून चांगली संधी घालवू शकते। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चला तर मग सुरू करूया आजचे दिव्य दैनिक राशी भविष्य। मेष राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस ध्येयपूर्तीकडे वाटचाल घडून आणणारा ठरू शकतो। काही रखडलेली कामे मार्गी लावण्याचे संकेत मिळाल्याने आत्मविश्वासामध्ये तुमची वाढ होण्याची शक्यता आहे। कार्यक्षेत्रात तुमची तत्परता आणि नेतृत्व गुण इतरांवरती तुमचा प्रभाव टाकू शकते। आर्थिक व्यवहारांमध्ये शिस्तबद्ध दृष्टिकोन तुम्हाला सर्व पद्धतीने लाभदायक ठरू शकतो। नवीन योजनांचा विचार करताना अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन तुम्हाला या काळामध्ये उपयुक्त ठरू शकते। कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींचा पाठिंबा तुम्हाला मानसिक बळ वाढवणारा ठरणार असणार आहे। आज भगवान हनुमंताचे स्मरण आणि हनुमान चालीसाचे पठण करणे तुमच्यासाठी मंगलकारक मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा केशरी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 9। वृषभ राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस स्थैर्य आणि संयमाच्या बळावर यश मिळवून देणारा ठरू शकतो। काही महत्त्वाच्या कामामध्ये अपेक्षित प्रगती दिसल्यामुळे मनामध्ये समाधानाची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे। कार्यक्षेत्रात तुमची व्यावहारिक भूमिका आणि शांत स्वभाव सकारात्मक परिणाम देऊ शकतो। आर्थिक व्यवहारांमध्ये दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय तुम्हाला सर्व बाजूने फायदेशीर ठरतील। गुंतवणूक नियोजन किंवा भविष्याशी संबंधित आखलेली योजना तुम्हाला हळूहळू योग्य दिशेने पुढे सरकवू शकतात। कुटुंबियांचे सहकार्य आणि स्नेहजनांचा पाठिंबा तुम्हाला मानसिक स्थैर्य वाढवणारा ठरू शकतो। आज माता लक्ष्मीचे पूजन अथवा श्री सुक्ताचे पठण करणे तुमच्यासाठी शुभदायी आणि फलदायी मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा पांढरा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहे 6। मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस संवाद कौशल्य आणि चातुर्याच्या आधारे प्रगती साधणारा ठरू शकतो। काही महत्त्वाच्या घडामोडीमध्ये अनुकूलता निर्माण झाल्यामुळे मनामध्ये उत्साह आणि सकारात्मकता वाढण्याची शक्यता आहे। कार्यक्षेत्रात तुमची कल्पकता आणि वेगवान निर्णय क्षमता सर्व बाजूने तुम्हाला उपयुक्त ठरू शकते। आर्थिक बाबींमध्ये तुम्ही योग्य नियोजन आणि विवेकपूर्ण दृष्टिकोन ठेवून सर्व बाजूनी कामे केली तर तुम्हाला लाभ मिळवून देऊ शकतो। शिक्षण, लेखन, प्रवास किंवा नव्या माहितीशी संबंधित क्षेत्रामध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगली संधी या काळामध्ये प्राप्त होण्याची शक्यता आहे। मित्रमंडळी आणि जवळच्या व्यक्तीचा सहवास तुम्हाला मानसिक ऊर्जा वाढवणारा ठरू शकतो। आज भगवान विष्णूचे स्मरण अथवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे तुमच्यासाठी मंगलमय मानले जात आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 5। कर्क राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस भावनिक संतुलन आणि अंतर्ज्ञानाच्या जोरावर योग्य दिशा देणारा ठरू शकतो। काही प्रलंबित विषयांमध्ये सकारात्मक हालचाली दिसल्यामुळे मनामध्ये आशा निर्माण होण्याची शक्यता आहे। कार्यक्षेत्रात तुमची जबाबदारी, भावना आणि समर्पित वृत्ती इतरांपेक्षा किंवा इतरांचे लक्ष तुमच्याकडे वेधून घेऊ शकते। आर्थिक बाबतीत सावध पावले उचलल्यास भविष्यात तुम्हाला सर्व बाजूने लाभदायक परिणाम दिसून येऊ शकतात। घरगुती विषय, कौटुंबिक नियोजन आणि स्थावर मालमत्तेशी संबंधित कामामध्ये अनुकूल संकेत तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतात। जवळच्या व्यक्तीचे प्रेम आणि सहकार्य तुम्हाला मानसिक बळ वाढवणारे ठरेल। आज भगवान शंकराचे ध्यान अथवा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा चंदेरी पांढरा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 2। सिंह राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस आत्मविश्वास आणि नेतृत्व क्षमतेच्या आधारे उल्लेखनीय प्रगती घडवून आणणारा ठरू शकतो। काही महत्त्वाच्या प्रयत्नांना अपेक्षा प्रतिसाद मिळाल्यामुळे मनामध्ये आनंद आणि समाधानाची भावना वाढू शकते। कार्यक्षेत्रात तुमच्या प्रभावी स्वभाव आणि निर्णय क्षमता सकारात्मक परिणाम निर्माण करू शकते। आर्थिक व्यवहारांमध्ये नियोजनबद्ध दृष्टिकोन स्वीकारल्यास लाभाचे संकेत या काळामध्ये तुम्हाला मिळू शकतात। प्रतिष्ठा, सामाजिक संबंध किंवा नवीन संधीशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला अनुकूल घडामोडी या काळामध्ये अनुभवास येऊ शकतात। सहकारी आणि आप्तेष्टांचे मार्गदर्शन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी सर्व बाजूने उपयुक्त ठरू शकते। आज भगवान सूर्यनारायणांना अर्घ्य अर्पण करणे आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी मंगलकारक मानले जाणार आहे। आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा सुवर्ण पिवळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 1। कन्या राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस नियोजन आणि संयमाच्या बळावर अनुकूल परिणाम देणारा ठरू शकतो। काही आवश्यक कामामध्ये समाधानकारक
प्रगती झाल्याने मन प्रसन्न राहण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमची अचूकता आणि जबाबदारीची भावना विशिष्ट ठरू शकते. आर्थिक विषयांमध्ये विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुम्हाला सर्व बाजूने लाभदायक ठरू शकतील. शिक्षण, व्यवसाय किंवा दैनंदिन कामामध्ये अपेक्षित संधी तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतात. आप्तेष्टांचे सहकार्य तुम्हाला मानसिक स्थैर्य वाढवून देऊ शकते. आज श्री गणेशाचे स्मरण अथवा गणेश स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे पोपटी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 5. तूळ राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस समतोल आणि विवेकाच्या आधारे अनुकूल घडामोडी घडून आणणारा ठरू शकतो. काही महत्त्वाच्या विषयांमध्ये सकारात्मक संकेत मिळाल्याने मनात उत्साह निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमचा मुत्सद्दी ती आणि योग्य निर्णय क्षमता लाभदायक ठरू शकते. आर्थिक बाबीमध्ये शिस्तबद्ध नियोजन केल्यास चांगले परिणाम तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतात. नवीन संबंध, व्यवहार किंवा सर्जनशील कामामध्ये तुमची प्रगतीची संधी तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होऊ शकते. मित्र आणि कुटुंबियांचा पाठिंबा तुम्हाला आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. आज माता लक्ष्मीची उपासना अथवा श्रीसुक्ताचे पठण करणे तुमच्यासाठी मंगलकारक मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा गुलाबी आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 6. वृश्चिक राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस दृढ निश्चय आणि आत्मबलाच्या आधारे महत्त्वपूर्ण प्रगती घडवून आणणारा ठरू शकतो. काही प्रलंबित बाबीमध्ये अनुकूलता दिसून आल्यामुळे मनामध्ये समाधानाची भावना तुमची या काळामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमची चिकाटी आणि गुप्त रणनीती यशाचे कारण सर्वात महत्त्वाचे बनू शकते. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी आणि नियोजन तुम्हाला सर्व बाजूनी फायदेशीर परिणाम या काळामध्ये देणार आहेत. संशोधन, गुंतवणूक किंवा दीर्घकालीन योजनांमध्ये तुम्हाला या काळात सकारात्मक संकेत मिळण्याची शक्यता आहे. जवळच्या व्यक्तीचे सहकार्य तुम्हाला मानसिक ऊर्जा वाढवणारे ठरणार आहे. विशेष म्हणजे आज भगवान शिवाचे ध्यान अथवा महामृत्युंजय मंत्राचे जप करणे तुमच्यासाठी शुभ फलदायी मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा गडद लाल आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 8. धनुराशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस आशावाद आणि दूरदृष्टीच्या प्रभावाने अनुकूल परिणाम देणारा ठरू शकतो. काही महत्त्वाच्या प्रयत्नांना अपेक्षित दिशा मिळाल्यामध्ये मनामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमचा उत्साह आणि व्यापक विचारसरणी तुम्हाला सर्व बाजूने उपयुक्त ठरू शकते. आर्थिक बाबीमध्ये नियोजित पद्धतीने केलेले व्यवहार तुम्हाला लाभाचे संकेत या काळामध्ये देऊ शकतात. प्रवास, शिक्षण किंवा नवीन अनुभवाशी संबंधित क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगतीची संधी या काळामध्ये प्राप्त होऊ शकते. कुटुंबीय आणि स्नेहजनांचे सहकार्य तुम्हाला आत्मविश्वास दृढ करणारे ठरणार आहेत या काळामध्ये. आज भगवान विष्णूचे स्मरण अथवा विष्णू सहस्रनामाचे पठण करणे तुमच्यासाठी शुभकारक मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा पिवळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 3. मकर राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस शिस्त आणि मेहनतीच्या बळावर यशाकडे वाटचाल घडून आणणारा ठरू शकतो. काही महत्त्वाच्या कामामध्ये अपेक्षित हालचाल तुम्हाला या काळामध्ये दिसून आल्यामुळे मनामध्ये समाधानाची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमची कर्तव्यनिष्ठ आणि व्यवहार कुशलता सकारात्मक परिणाम तुम्हाला सर्व बाजूने देऊ शकते. आर्थिक बाबींमध्ये संयम राखून केलेले नियोजन तुम्हाला भविष्यासाठी सर्व बाजूने लाभदायक ठरू शकतात. विशेष करून करिअर, जबाबदाऱ्या किंवा दीर्घकालीन ध्येयाशी संबंधित प्रयत्नांना तुम्हाला अनुकूल संधी या काळामध्ये मिळू शकते. वरिष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन आणि कुटुंबियांचा पाठिंबा तुम्हाला आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. आज भगवान शनिदेवाचे स्मरण अथवा शनी स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी शुभ मानले जाणार आहेत. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा निळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 8. कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस नवीन कल्पना आणि व्यापक दृष्टिकोनामुळे अनुकूल ठरू शकतो. काही महत्त्वाच्या विषयांमध्ये सकारात्मक बदल जाणवल्यामुळे मनामध्ये उत्साह आणि प्रेरणा वाढण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमची वेगळी विचार पद्धती आणि कल्पनाशक्ती सर्व बाजूने तुम्हाला लाभदायक परिणाम या काळामध्ये देऊ शकते. विशेष म्हणजे आर्थिक बाबीमध्ये सुयोग्य नियोजन केल्यास स्थैर्य प्राप्त होण्याचे संकेत या काळामध्ये वर्तवले जात आहेत. तंत्रज्ञान, अध्ययन किंवा नवीन उपक्रमामध्ये अपेक्षित संधी या काळामध्ये तुम्हाला मिळू शकते. विशेष म्हणजे सहकारी आणि मित्रांचे सहकार्य तुम्हाला पुढील वाटचालीसाठी उपयुक्त या काळामध्ये ठरू शकते. आज भगवान शिवाचे ध्यान अथवा शिव महिम्न स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी फलदायी मानले जात आहेत. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा आकाशी निळा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 4. मीन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस अंतर्ज्ञान आणि संवेदनशीलतेच्या प्रभावाने सकारात्मक ठरू शकतो. काही महत्त्वाच्या घडामोडींमध्ये अनुकूल संकेत मिळाल्यामुळे मनामध्ये प्रसन्नता आणि आशावाद वाढण्याची शक्यता या काळामध्ये वर्तवली जात आहे. कार्यक्षेत्रात तुमची सर्जनशीलता आणि समजूतदार वृत्ती तुम्हाला सर्व बाजूने उपयुक्त परिणाम या काळामध्ये देऊ शकते.
आर्थिक बाबींमध्ये विचारपूर्वक आखलेले नियोजन तुम्हाला भविष्यासाठी लाभकारक ठरू शकतात. विशेष म्हणजे या काळामध्ये अध्यात्म, कला किंवा ज्ञानप्राप्तीशी संबंधित प्रयत्नांना तुम्हाला या काळामध्ये अपेक्षित दिशा मिळू शकते. आप्तेष्टांचे सहकार्य आणि शुभेच्छा मानसिक बळ वाढवणारा ठरणार आहे हा काळ तुमच्यासाठी. आज भगवान विष्णूचे स्मरण अथवा विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे तुमच्यासाठी मंगलमय मानले जाणार आहे. आजचा शुभ रंग असणार आहे तुमचा समुद्री हिरवा आणि शुभ अंक किंवा लकी क्रमांक असणार आहेत 7.